तर आज स्वामींच्या कृपेने आपल्याला अभंग क्रमांक 31 आणि अभंग क्रमांक 31 ब हे 52 पानावरचे 2 अभंग घेता येतील. कारण की स्वामींच्या मठामध्ये आपली हजेरी ही बंद आहे सध्या. ओके, तर स्वामींचा मठ घरातच तयार केला आपण. आणि मठ पण इतका शिस्तबद्ध झाला आहे रामभाऊ, की अक्षरशः इथल्या काही काही देवते आपल्याशी येऊन गप्पा मारत बसतात. आणि ते आरतीच्या टायमाला जर आपण चुकून त्यांच्या आरतीत गेलो तर ते आपल्याला सही व्हायला येतं. तर हे सगळं गरिबा घरचा मेवा आहे हा. म्हणजे गरिबाची आपली शाळा कोणी उद्ध्वस्त केली पापी लोकांनी, तर त्या पापी लोकांना शिक्षा देणाऱ्या देवता घरात येतात. पण मी त्यांना शिक्षा देत नाही, कारण की कसं आहे, आपण स्वामींचा शिष्य असल्यामुळे आपण माणसाला कान पिळून सुधारवतो. तर 52 पानावरती आपण घालीन लोटांगण वंदिने चरण डोळ्यानं पाहिणे रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदी पूजन भावे ओवाळ म्हणे नमा. त्वमेव माताचे पिता त्वमेव बंधूचे सखा त्वमेव विद्या दुर्विणम त्वमेव सर्वं मम देवदेव. कायन वाचा मनसेंदिरेर्वा बुद्ध्यात्मात्मा प्रकृती स्वभावाद करुम यद्धम सकल परस्मे स्वामी समर्था इति समर्पयामी. अच्युतम केशवम रामनारायण कृष्ण दामोदरम वासुदेव हरी श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्र भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. स्वामी समर्था माझ्या आई मधला ठाव द्यावा पाहिजे. तर स्वामींनी पण त्यांच्या बोलण्यासारखंच केलं रामभाऊ. हे बघा, या ठिकाणी एक अदृश्य बेडकी आली होती एवढ्या 5-6 महिन्याच्या आतली, आणि तो मनुष्य इथं मारला गेला आहे. कदाचित आपल्या मामाच्या हातून मारला गेला आहे, किंवा कोणी स्वामी नावाचा एक मनुष्य होता रामस्वामी, त्याच्या हातून मारला गेला आहे. त्या माणसाची आत्मा काय करते, इथं आपल्याला ते दोष आणि लांछन किंवा चुकीची चाळे करण्याचा प्रयत्न करत असते. तर आरतीमध्ये नेमकी आईसाहेबांनीच त्याचा आपल्याला उल्लेख केलेला आहे की त्याच्या आत्म्याला कशी गती द्यायची आपल्याला. तो सांसारिक होता का एकटा होता माहिती नाही, पण चुकीची कामं तो ह्या ठिकाणी करत असे. दारूचा अड्डा, भट्टी, नवसागराची भट्टी, गटरछाप भट्टी होती त्यांची इथे. तर त्याचं जे प्रॉब्लेम आहे तो आपल्याला भोगावा लागत आहे सध्याच्या काळामध्ये. तर अशी ही यंत्रणा, आणि आजच्या देवता पण अशा आहेत की त्याला निवारण करणारी यंत्रणा आहे. बरोबर, म्हणजे साक्षात आईसाहेबांनी आपल्याला सांगितले. मग ती पराशक्ती आहे, आणि ती पराशक्ती हैदराबाद किंवा तिरुपती बालाजीच्या इकडून आपल्या घरी आज आलेली आहे. बरोबर. मंत्र पुष्पांजली. जय देव जय देव जय स्वामी राजा योगीराजे महाराज अलक्ष दिगंबर अवधूता श्री दत्त स्वामी दाता समर्था अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजे योगीराजे श्री स्वामी समर्थ महाराज की जय, आनंदनाथ महाराज की जय, तात महाराज की जय, सद्गुरू बाळकृष्ण महाराज की जय. असं हे त्रिवार आपण विजय करत आहोत 53 पानावर सुद्धा. श्री कमला माता की जय, श्री सद्गुरू बाबू महाराज की जय, श्री पद्मा माता की जय, श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की त्रिवार जय. तर अशा प्रकारे ही जी 32 क्रमांकाची धन्य प्रदक्षिणा आहे, त्याच्यामध्ये पण मागच्या वेळेस आपल्याकडे देशवंडी येथील एका आपल्या बहिणरूपी सासूने आपल्यावरती काळाचा घाला पाठवला होता. 52 प्रकारच्या अलग अलग विधवा स्त्रिया आपल्यावरती पाठवल्या होत्या, आणि त्याच्यामध्ये आपल्या खंडोबाचं सैनिकसुद्धा हरलं होतं. बरं, तर त्याच्यात आपण विजयी झालो, कारण की ही जी प्रार्थना आहे त्याद्वारे, म्हणजे ते स्वामींनी केलं ते सगळं काही. बरं, तर आईवडिलांचा फोटो मागे पुढे आहे इथे. बरं, त्यांची प्रसन्नता आपल्याला तेवढीच महत्त्वाची आहे. आणि ह्या देवाऱ्यामध्ये असंख्य देव येतात रामभाऊ. बरं, पण दुसऱ्या दिवशी काय होतं, मग 24 तासामध्ये काही वाईट शक्तीसुद्धा आपल्या घरात येतात आणि आपल्याला दर्शन देऊन जातात. पण त्या वाईट शक्ती आता एकदम कमजोर झाल्यात. बरं, म्हणे नकळ करणी समर्था बाळकृष्णाची, ऐसा प्रति दिवशी आपण क्रीडा करी नंदानंदन. म्हणजे देव दररोजच्या दिवस काय वेगवेगळी लीला तिथे करत आहे त्या गावामध्ये, गोकुळामध्ये. अशच्य पवाडा त्रिभुवन आनंद भरले, असो हे गोरस मिसिराया गुरुकुरी क्रीडी कन्हैया, गोळनिसी खेळे रळ्या धरुणी तारुण्य वेश. मग तिया कौतुके गाराणी यशोदे सांगती गळणी, म्हणती अवधारी करणी तुझ्या कृष्णाची. वर्जीव आपला सुत कैसा नाटकीया गोपीनाथ, कोणी नसता मंदिरात येताये दाटोदाटी. हे लाजीरवाणं किती गुप्त सांगाव, तुझं प्रति बाळत्व सांडून श्रीपती. होय दशा 25. म्हणजे बघा, आता आपली तर 25 दशा नाही रामभाऊ, आपण इथे
या ग्रंथाच्याच ठिकाणी आपण 16 किंवा 18 वर्षाचा विष्णू आहे, मोरपंखीडा झालो आपण, म्हणजे त्या गुरुजीच्या हिशोबाने. पण आपण बालरूपातून डायरेक्ट 18 वर्षाचं कसं झालो हेच मला काय कळत नाही. आणि मग इथे तर आपल्या आयुष्याचे सगळे आयुष्यच आपलं संपत आलेलं आहे या ठिकाणी. म्हणजे आपण जर बालकृष्ण आहोत तर आपण बालच राहायचं का? मग राधा आपल्याला एवढा उशिरा का देत आहे देव, किंवा त्या 9 राधा आपल्याला का देत आहे? आपलं असं काय पुण्य आहे हे मलासुद्धा कळत नाही. म्हणून 25मध्ये परत जाऊ आपण. 116मध्ये बळेची धरुणी शेजारी नेतो मंचक सेदेवरी, स्वहस्ते अवधारी रगडी कुचकाते, मुग्धादशी लागून जाणं पती अनुभव नव्हता देऊन, बळेची तारुण्य भोगितो असे तरी कवेनी देखे संगी, तरी पती रूप नटे वेगी, परी भोग रंग न भंगी, कानो माव करूआ. आता हे लहानपणी मला कळत नव्हतं रंभो. आता मला कळायला लागलं की या ओवींचा अर्थ 138 पानावरती नेमका काय आहे. बरोबर. ऐसा हा अलगट श्रीहरी न म्हणे प्रौढ कुमारी, भोगी पती अलिप्ता नारी, आन षोडश वर्षांच्या, हसून यशोदा म्हणी तया, उगया असावो वया नट नकरावो कानया, अजान माझा. तो म्हणे सुलज्ज ते हे तुझं प्रतिओ सहज, मी सांगितले तुझं गुज यशोदे माय. हाओ विधियाचा राणा, येणे प्रेम पिसी लाविले मना, या न दुखे जगज्जीवना, तरी नगमे वेळ. हाओ शास्त्र पुराणी अवधारी, बोल तू अघो लोकाचारी, हा कुळ कृष्ण बाळ ब्रह्मचारी, असे सर्वथा. ऐसी साक्ष वेदोपनिषद, ते तव मिथ्या नवे प्रसिद्ध, यशोदे याचा आलिया वेद, सोडून नके सव माय. अहो एक कवणी एक वेळे, जाण धनंजयाचे पुत्र, दोघे जण जळ केली, खेळता नग्न देखिली नारदई. मग म्हणे तुम्ही नवारे धाकुले नग्न खेळता. म्हणजे आता नारदाने तिथे कळ रचलेली आहे. प्रौढ धातुले परी तुम्ही पावाला वहिले जड वृक्षाते. आता इथे जड वृक्षांची लीला झाली, ते आपण उपटून टाकले होते ते 2 झाडं गोकुळामध्ये, तेच आहे. पण प्रश्न आपला पण असा गंभीर आहे रामभाऊ, की न काँग्रेसच्या काळाने न परदेशी त्या घोड्याच्या खुरांच्या किंवा झेबऱ्याच्या खुराच्या लोकांनी काय केलं होतं, हिंदू धर्म जागेवर बसून टाकला होता. आणि ते लोक सांगत होते की हिंदू धर्म मुळात आहेत नाही, कल्पना आहे काय, ही एक अंधश्रद्धा आहे हिंदू धर्म, असं ते लोक सांगत होते. आपल्या साधुसंतांना ते वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा करत होते. बरोबर. मग सगळ्यांचा बाप असणारा हा जो कृष्ण आहे किंवा हा विष्णू आहे किंवा भोलेबाबा आहे, यांच्या धर्माचा तर मला डंका वाजवायचा होता रामभाऊ माझ्या पप्पांच्या हिशोबाने. आणि तो डंका वाजवता मी माझं आयुष्य घालवलं, पण मी देवाचा कधीही वैरी झालो नाही. देवाच्या विरोधात मी कधीच जात नाही. का मला माहिती आहे परमेश्वर या जगात आहे कुठल्या ना कुठल्या रूपाने, पण आपली लायकी असेल तर देव दिसेल आपल्याला, आपली लायकी नसेल तर देव आपल्याला कसा काय भेटेल, कसं काय दिसेल. बरोबर. असं संशोधन आज मला घाटकोपरच्या घरात मिळालं. आणि माझ्याकडे फक्त साधी भोळी भक्ती आहे, एका अगरबत्तीची भक्ती आहे. मग ती 1,000 रुपये किलोची असते, 2,000 4,000 किलोपर्यंत अगरबत्ती असते आपली, कधी 10 रुपयाची पण असते, कारण की मग आपल्याला प्रवास करता येत नाही लांबचा. आणि ह्या सगळ्या महागड्या अगरबत्त्यांवरती हा सगळा खेळ चालू असतो देवाचा. बरोबर. कारण की हे आपल्या गुरुजींनी आपल्याला शिकवलं, देव कसा प्रसन्न करायचा. बरोबर. आणि स्वामी इथे गुरुपौर्णिमेच्या दिवशी येऊन गेलेत आपल्या घरामध्ये, साक्षात येऊन गेलेत. हा आपला एक प्लस पॉईंट आहे. ह्या देवाऱ्यामध्ये कुठली असा मान नाही की परमेश्वर इथं साक्षात अवतीर्ण होईल, पण परमेश्वराच्या काही छोट्या मोठ्या सिद्धी या घरात येऊन जातात आणि त्यामुळे आपल्याला तेवढ्या क्षणापुरता चमत्कार वाटतो. बरोबर. आणि हे सगळं स्वामी करत आहेत, त्याच्यामुळे आपलं घर धन्य झालेलं आहे आजच्या तारखेला. बरोबर. आता मी योगा, प्राणायाम, समाधी योग, जास्त व्यायाम, जास्त जॉगिंग चालू केलेली आहे. पण मग माझा योगा आणि माझा व्यायाम थोडासा अपूर्ण राहिला. तर मग असे इथे हे गंगेचं पाणी आहे, इथं असा एक साक्षात्कार झाला की ते योगा आणि तपस्या करणाऱ्या देवताच घरात आला होता अचानक. म्हणजे आपल्याला कुठेही देव अपूर्ण ठेवत नाही. बरोबर. म्हणजे रामदेव बाबा, धीरेंद्र शास्त्री, ही सगळे पदं माझ्याकडे येऊन गेलीत किंवा योगी साहेबांचं जे पद आहे, पंतप्रधान योगी साहेब बनतील आता काही दिवसांनी, ते पदसुद्धा आपल्याकडे येऊन गेले. असं एवढं पुण्य आपली आत्मा आहे. बरोबर. आणि ही सगळी संधी आपल्याला भोले बाबा स्वतः देत आहे. आपली पात्रता नसताना आपल्याला देव पात्र बनवत असतो. बरोबर. स्वामी समर्थ. जय भारत माता.